दिनांक 19 व 20 जानेवारी 2026 सलग 2 दिवस मुंबई ते अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग बंद होता। त्याचं कारण की भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांच्या वतीने स्थानिक भूमिपुत्रांच्या शेतकऱ्यांच्या विविध 12 प्रमुख मागण्या घेऊन चारोटी येथून ते जिल्हाधिकारी कार्यालय पालघर इथपर्यंत सलग 2 दिवस 60 किलोमीटर पायी मोर्चा हा धडकला होता। मोर्चामध्ये अनेक महत्त्वाच्या मागण्या ज्या होत्या त्या या ठिकाणी शासनाच्या दरबारी मांडून शेवटपर्यंत लेखी आश्वासने घेऊन सलग 3ऱ्या दिवशीपर्यंत हा मोर्चा गेला। या मोर्चाचं नेतृत्व करणारे डहाणू विधानसभेचे आमदार आदरणीय निकोले साहेब त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला आहे। बघूया त्यांची प्रतिक्रिया। न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज। आज आपल्याला पाहायला मिळत आहे की लाखोच्या संख्येने लाल वादळ मात्र जिल्हाधिकारी कार्यालय पालघर या ठिकाणी धडकत आहेत। त्याच्यातल्या प्रमुख मागण्या त्यांच्या आहेत म्हणजे जल जंगल आणि जमीन ही आपल्या नावावरती झाली पाहिजे। स्थानिक लोकांना मात्र या ठिकाणी त्याचं हक्काचं जे काही न्यायनिवाडा आहे तो त्यांना भेटला पाहिजेत। ह्या पूर्ण आंदोलनाचं नेतृत्व करणार आहे ते म्हणजे डहाणू विधानसभेचे माननीय आमदार निकोले सर। तर या ठिकाणी आपण बघूया त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया की त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत। सर नमस्कार, आपल्या न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे। सर काय मागण्या आहेत तुमच्या? आमच्या मागण्या 12 मागण्यांचं परिपत्रक निवेदनाद्वारे आम्ही कलेक्टर मॅडमला दिलेलं आहे। त्याच्यामध्ये 12 मागण्या आहेत। जल जंगल जमीन, वन अधिकार कायद्याची अंमलबजावणी, देवस्थान इनाम गायरान वर्कस सिलिंग ह्या जागा गेल्या 70 वर्षापासून कसत आहेत शेतकरी, त्यांच्या 7/12 सदरी नोंद हवी। त्याचं कारण की पालघर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड विकासाच्या नावाने प्रकल्प जात आहेत, मात्र विकास हा स्थानिक भूमिपुत्रांचा नसून या देशातील 4-5 मुठभर जे उद्योगपती आहेत त्यांचा विकास केला जातो हे आम्हाला स्पष्ट दिसतंय। आणि या विकासाच्या नावाने ज्या काही शेतकऱ्यांच्या जागा संपादित झाल्या, ह्या संपादित जागेचं जे नुकसान भरपाई होतं, ज्याच्या पैशाच्या स्वरूपात होतं, हे नुकसान भरपाईची रक्कम ही या संपादित झालेल्या बाधित शेतकऱ्यांना न मिळता ती मुंबई किंवा सुरत किंवा अहमदाबादमध्ये जो पूर्वीचा जो जमीनदार होता त्याच्या नावाने सातबार असल्यामुळे ती पूर्णतः रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे। म्हणून आमची प्रामुख्याने मागणी आहे की भविष्यकाळामध्ये सुद्धा हे प्रकल्प इकडे अशा प्रकारचे सरकार जर आणेल, आम्ही होऊ तर देणार नाही, परंतु ज्या जमीन संपादित होत आहेत त्याचा मोबदला जो शेतकरी बाधित झालेला आहे त्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, ही मागणी आहे। तिसरी मागणी आहे जो स्मार्ट मीटर आहे। आज प्रचंड बिले येतात, वीज बिले येतात, 60-70 हजाराच्या घरामध्ये बिले येतात, सामान्य शेतकरी भरू शकत नाही। म्हणून आमची मागणी अशी आहे की हे स्मार्ट मीटर जबरदस्ती आम्ही लावू देणार नाही। खरं म्हणजे सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आपल्या राज्याचे ते ऊर्जा मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा सभागृहामध्ये एक आम्ही प्रश्न उपस्थित केला, त्याला उत्तर देताना म्हणाले होते की जबरदस्ती हा स्मार्ट मीटर लावला जाणार नाही। जर त्या ग्राहकाचा विरोध असेल तर आम्ही लावू देणार नाही, परंतु अधिकारी हे जबरदस्ती लावत आहेत। त्याचप्रमाणे जी सरकारी सेवेमध्ये जी रिक्त पदं आहेत ती पेशा भरती आदिवासीची असो, बिगर आदिवासी असो, ओबीसी असो, अल्पसंख्याक असो, ज्या ज्या समाजाचं जे रिझर्वेशन आहे त्या प्रत्येक तरुणाला, बेरोजगार तरुणाला त्या रिझर्वेशनमध्ये सरकारी सेवेमध्ये त्याला रुजू केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे। मनरेगा जे 100 दिवस काम दिलं जातं त्या ठिकाणी 200 दिवस काम दिलं पाहिजे आणि 500 रुपये मजुरी दिली पाहिजे। या सर्व मागण्या घेऊन आम्ही कलेक्टर कार्यालयाला जाणार आहोत। जवळजवळ 50 किलोमीटरचं अंतर आम्ही कापलेलं आहे, 10 किलोमीटरचं अंतर आहे। हे 2-3 तासामध्ये आम्ही या पालघरच्या कलेक्टर कार्यालयावर पोहोचणार आहोत। सर सर्वात महान आणि मोठा मोर्चा आणि सर्वसामान्य व्यक्तींच्या, गोरगरिबांचा हिताचा आणि भविष्याचा प्रश्न घेऊन तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, परंतु एवढा मोठा मोर्चा असून सुद्धा पालघरचे आमदार मात्र या ठिकाणी कुठेच फिरकताना दिसत नाही। ते जे या जागेवरती आहेत ते आपल्या आदिवासी जागेवरतीच निवडून आलेले आहेत। काय म्हणाल सर त्यांच्याबद्दल? त्यांच्याबद्दल मी काहीच म्हणणार नाही। ओके, धन्यवाद सर। सर महत्त्वाचा एक विषय हा पण आहे की 2 दिवस तुम्ही एक दिवस स्थानिक म्हणून त्या ठिकाणी रात्री राहिले होतात आणि दुसऱ्या दिवशी हा पूर्ण मोर्चा पुढे जात आहे। ऐतिहासिक मोर्चा पुढे जात असताना आता तरी प्रशासन आपल्या मागण्या पूर्ण करेल का? काय वाटतं त्याबद्दल? ऐतिहासिक हा पायी मोर्चा आहेच पालघर जिल्ह्यामध्ये आणि मागण्या प्रशासन किंवा शासन पूर्ण करो न करो हा त्यांचा भाग आहे, परंतु ह्या मागण्या पूर्ण करायला भाग पाडणार हा आमचा पायी मोर्चा आहे। ह्या मागण्या करायला भाग पाडू त्यांना। सर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की पालघर जिल्हा हा बहुआदिवासी जिल्हा घोषित असताना सुद्धा आपल्या मागण्या घेऊन आपल्याच हक्कासाठी का लढावं लागत आहे? काय कारण असेल? आजचं हे जे धर्मान आणि जातीच्या नावावर राजकारण करणारे हे जे सरकार आहे, पैशाच्या बळावर निवडणुका जिंकणारे हे जे सरकार आहे, याला
गोरगरीब शेतकऱ्यांची, सामान्य जनतेची, मेहनतकश वर्गाची यांना कणव नाही आहे, यांना जरासुद्धा या सामान्य माणसाची दया नाही आहे. आम्ही सुद्धा हे गरीब शेतकरी असतील, हे या देशातले नागरिक आहेत आणि आम्हालाही मान सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे दिलेला आहे. तो अधिकार आम्ही घेऊन आमच्या मागण्या आहेत ह्या आम्ही खेचून घेऊन राहिल्याशिवाय गप्प बसणार नाही. सर, असा विकास करून चौथी मुंबई आपल्याला मान्य आहे का? चौथी मुंबई आम्हाला अजिबात मान्य नाही, कारण ही जी मुंबई आहे आपली मुख्य मुंबई आहे, या मुख्य मुंबईमधला पूर्वीचा रहिवासी कोण आहे तर ह्या मुख्य मुंबईचा भूमिपुत्र होता. त्या ठिकाणचा कोळी समाज, मच्छीमार, आगरी समाज, आदिवासी समाज आणि ह्या भागामध्ये राहणारा ओबीसी समाज हा कुठे आज त्या मुंबईमध्ये दिसत नाही आणि ती मुंबई आम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये नको आहे. आम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र आहोत. आदिवासी आहे, बिगर आदिवासी आहे, कुणबी समाज आहे, दुबळा समाज आहे, भंडारी समाज आहे, वाडवळ समाज आहे, वंजारी समाज, हे सर्व समाज आम्ही या ठिकाणी गुन्हे गोविंदाने राहतो. तसंच आम्हाला हा पालघर जिल्हा साबूत ठेवायचा आहे. सर, इथल्या स्थानिक लोकांना कोणताही विश्वासात न घेता विकासाच्या नावाखाली वाढवण बंदर आणि मुरबा प्रकल्प जो जेटी आहे तो या ठिकाणी लादण्याचं मात्र प्रकरण चालू आहे. त्या संदर्भात भूमिपुत्रांनी येथील कोळी समाजाच्या लोकांनी काल दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोठा धडक मोर्चा काढला होता. त्या मोर्चाच्या मागण्या आपल्या सुद्धा आहेत, तुम्ही सुद्धा पाठिंबा दिलेला आहे त्या मोर्चाला. सर, काय म्हणाल, वाढवण बंदर हवंय, मुरबा जेटी हवंय की नको आहे? हे बघा, वाढवण बंदर आणि हे मुरबे बंदर, वाढवण बंदर हे समुद्रामध्ये 5000 किलोमीटरवर मातीचा भराव करून ते करण्यात येणार आहे असं सर्व त्याचं नियोजन आहे. आज समुद्रामध्ये 5000 एकरवर जर मातीचा भराव केला तर किनाऱ्यावरचा जर रहिवासी आहे तो तर तिथे उद्ध्वस्त होईल, मच्छीमार उद्ध्वस्त होईल, कारण की त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मच्छीमारीसाठी पूर्णतः बॅन करण्यात येईल आणि ते झालेलं आहे. त्याच्यामुळे आणि त्याचबरोबर पालघर जिल्ह्यामध्ये आता हे रेल्वे जोडा, हायवे जोडा, त्याच्यामध्ये या संपूर्ण जागा संपादित करणे आणि या पालघर जिल्ह्याचं खरंच पूर्णतः हे पोस्टमार्टम करून टाकतील. आणि म्हणून पालघर जिल्हा ह्या वाढवण बंदराला तर आमचा विरोध आहे, कम्युनिस्ट पार्टी म्हणून आमचा नेहमी विरोध राहिलेला आहे. परंतु ज्यांच्यावर पहिली ही संक्रांत येणार आहे ते अजून झोपलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जागं जायला पाहिजे. किनारपट्टीच्या प्रत्येक मच्छीमार असो, कोणताही रहिवासी असो, त्याने जागृत झालं पाहिजे. आणि काल जे आंदोलन झालं पाहिजे, पण ज्या तीव्रतेने आंदोलन व्हायला पाहिजे होतं ते तीव्रतेने आंदोलन झालं नाही. त्याच्यामुळे सरकार अशा आंदोलनाला दाद देणार नाही. या येणाऱ्या काळामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पुढाकार घेईल. महाविकास आघाडीच्या आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काही काँग्रेसचे पुढारी इथे आलेत, जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत इथे प्रफुल्ल पाटील साहेब आहेत, इथे किसान पष्टे साहेब आहेत, गावित साहेब हे इथे आलेले आहेत. भविष्यामध्ये एक महाविकास आघाडी म्हणून किंवा असा एक बॅनर आम्ही तयार करू की वाढवण बंदराला विरोध म्हणून सर्व आपापल्या पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून वाढवण बंदरचा एक बॅनर बनवू, त्याच्या छत्रछायाखाली सर्व येऊन एक जबरदस्त तीव्र आंदोलन आम्ही पुढे करू. धन्यवाद सर. तसेच आपल्यासोबत या मोर्चाचं नेतृत्वामध्ये पालघर जिल्हा सदस्य CPIचे आदरणीय हर्षल लोखंडे सर आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. सर, काय म्हणाल, एवढ्या मोठ्या संख्येने मोर्चा हा सरळ जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे धडकणार आहेत, काय मागण्या घेऊन चालल्या आहेत आणि कशा पद्धतीने याची तयारी केली होती? आमच्या मागण्या वन दावेचे प्रश्न आहेत. फॉरेस्ट लँडचे जे आमचे पहिले पूर्वपासून आम्ही कसत आहेत त्या जमीन आमच्या नावावरती झाले पाहिजे. 7-12 कोरे झालेत आमच्यावर. दुसरे तलघराचा जो विषय आहे, जे ज्या घरामध्ये आम्ही राहतो, ज्या गावात राहतो, पण ते पण काही वन दाव्यामध्ये आहेत, पण ते घर पण आमच्या नावे झाले पाहिजे, ते असं विषय आहेत. बाकी जिल्ह्यामध्ये जे पाणी आहे, जो मुंबईला आम्ही पूर्णपणे पाणी देतो, ते पाणी आम्हाला पहिले भेटलं पाहिजे. आमच्या जिल्ह्यात पाणी आहे असूनसुद्धा आम्हाला पाणी भेटत नाही, त्या पाणीपासून आम्ही वंचित आहे. तिसरा मुद्दा असा आहे की स्मार्ट मीटर जो आहे, जो आता आपण स्मार्ट मीटरचं आंदोलन तुम्ही पाहिलेलं आहे, तर स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये सरळ आम्ही सरसकट सांगितलं की महाराष्ट्र राज्यामध्ये हद्द पार करून टाका. हा प्रायव्हेटायझेशनचं स्मार्ट मीटर आहे की एक भांडवलशाहीच्या हातामध्ये स्मार्ट मीटर द्यायला लावलं, ते आम्हाला नाहीच पाहिजे आणि तो रद्द झाला पाहिजे. दुसरा वाढवण बंदर आहे, मुरबा जेटी आहे, जी का विनाशकारी प्रकल्प आलेले आहेत ते विनाशकारी प्रकल्प आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये पाहिजे नाही. तुमच्या शासनापासून आम्हाला कुठल्याही प्रकारचा फायदा नाही आहे. तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये एक आरोग्य सेवा देऊ शकत नाही आहेत, एक कॉलेजेस देऊ शकत नाही. आमचा आदिवासी समाज शिक्षणापासून वंचित आहे आणि आरोग्यापासून वंचित आहे. आजही आम्हाला ॲम्ब्युलन्स पोहोचत नाही पाड्यापाड्यावरती. डोलीमध्ये प्रत्येक वेळेला न्यूजमध्ये मीडियामध्ये दाखवण्यात येते की डोलीमध्ये गर्भवती महिला असो किंवा ॲक्सिडेंटचं काही झालं, सापसर्प चावलेला असेल तर त्या डोलीमध्ये न्यावं लागतं हॉस्पिटलला आणि तेव्हा कुठे जाऊन हायवेला 9 किलोमीटर नंतर मग आम्हाला ॲम्ब्युलन्स भेटते. म्हणजे ही जी दुर्दशा आहे. आणि मुंबई आर्थिक राजधानी आणि गुजरात आर्थिक राजधानी बाजूच्यामध्ये पालघर जिल्हा आहे. ही 2026 लागून सुद्धा ही
दुर्दशा, आमचे गावागावामध्ये वीज नाही पोचलेली आहे, अशी बरेचसे समस्या आहेत. ते घेऊन आम्ही हजारोच्या संख्यामध्ये, जे म्हणजे आता कालपर्यंत 50-60 हजार होते, आता त्याच्याने आणखीन 2 पटीने वाढलेली आहे, म्हणजे साधारण लाखाच्या भागामध्ये पोचायला लागेल. सर मला एक सांगा की पालघर जिल्हा हा बहु आदिवासी जिल्हा म्हणून असून सुद्धा आदिवासी समाजाला एवढा मोठा मोर्चा किंवा आपल्या स्वतःच्या मागण्या घेऊन दरबार येणं हे कितपत गोष्ट योग्य आहे? ही शोकांतिका आहे आणि नेहमी दाखवलं जातो की पालघर जिल्हा हा मागासलेला जिल्हा आहे. तसेच इकडचे लोकल राहिलेली म्हणजे ओबीसी, SC, ST, VGNT जी काय राहतात हे सगळे मागासलेले. आमचं दुर्लक्ष यावरती. आता ही सुद्धा मीडिया पण म्हणजे मीडिया येत आहे, काही विषय घेत आहे, आपले जे टेलिव्हिजन मीडिया वगैरे घेतात, काही पर्टिक्युलर विषयावरती घेतात, लगेच कट करून टाकतात. पण जर खरंच खबरदारीने घेतला आणि शासनाने जर मनावर घेतला तर करू शकतात. पण जर आज कलेक्टरवरती आम्ही मोर्चा नेतो ते हे फक्त एक शासनाला इशारा आहे की आम्ही तिथपर्यंत पण येऊ शकतो. जर तुम्ही आमची मागणी केली नाही, आमदार विनोद निकोले आमचे कॉम्रेड सोबत आहेत, अशोक ढवळे केंद्र बेरोड आमचे सोबत आहे, पूर्ण जिल्हा कमिटी सोबत आहे. हे निर्णय घेतलेला आम्ही की जर आज कलेक्टरमध्ये आमचं काही मॅडमला जी काही परवानगी घ्यायची म्हणजे अधिकारच काही दिले नाही आणि आमचे काही निकाल इकडेच संपवले नाही, तर आम्ही हा राज्य जो आंदोलन आहे हा राज्यावरती नेऊ आणि मंत्रालयापर्यंत किंवा रेल रस्ता रोको आंदोलन हे आम्ही निर्णय केले आहे. विनोद निकोले आमदाराच्या नेतृत्वाखाली हा मोठा आंदोलन चालू आहे. हा आंदोलनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार मोठा आहे, फार अपेक्षा आहेत आणि शासन प्रशासन कुठेतरी हादरलेलं दिसतंय. तर काय ह्या मागण्या पूर्ण होतील की काय वाटतं तुम्हाला? मागण्या पूर्ण होतील. 5 मिनटं फक्त ॲम्ब्युलन्स येते, त्या ॲम्ब्युलन्सला रस्ता देऊया. आणि हा सर हाच एक विषय झाला की आता आम्ही बघत असताना एवढा मोठ्या संख्येने मोर्चा असताना सुद्धा ॲम्ब्युलन्स ज्या काही अत्याधुनिक सेवा ज्या आहेत त्यांनाही शिस्तीने या ठिकाणी ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी रस्ता देत आहेत. ही पहिलेपासून आपल्या समाजाची आणि लालबोटेची एक शिस्त आहे की लोकांना अत्यावश्यक सेवा असेल, पाणी असेल आणि ॲम्ब्युलन्स असेल, पहिले त्याला रस्ता देणं गरजेचं आहे. आणि स्वतःची चूल आम्ही घेऊन सोबत चालत आहेत. प्रत्येक तुम्ही पाहत असतील की ही जी चूल आहे म्हणजे स्वतःची आपले राशन वगैरे भाजी वगैरे आम्ही स्वतः घेऊन चालत आहेत. जिथे थांबू आणि जिथे काल मनोरला थांबलेले तिथे आमचं स्वतःचा स्वयंपाक करू आम्ही स्वतः, म्हणजे कोणाला न त्रास देता आणि कोणाकडून न काही मागणी करा. लोक काही आवडीने काही घेतात, काही संघटना येतात, काही पक्ष येतात, आपल्याला बिस्किट आणि पाण्याची प्रोव्हायडेशन करत आहेत, मदत करत आहेत. तरीसुद्धा आपल्या मदतीने आपण चाललेलं आहे. आणि आमच्या आदिवासी समाजाचं एक शिस्त आहे की कुठे कोणाला न त्रास देता हा शिस्तीत मोर्चा द्यायचा आहे, कोणाला गालबोट न लागता. जसं ॲम्ब्युलन्स आहे त्याला प्रथम आम्ही रस्ता देतो. असे सर काल दिनांक 19 जानेवारीला फार मोठ्या संख्येने कोळी समाज हा रस्त्यावरती उतरला होता. जे विनाशकारी बंदर, वाढवण बंदर म्हणा किंवा मुरबा जेटी म्हणा किंवा डहाणूमध्ये असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ, तर या सर्व प्रश्नाला स्थानिकांना विश्वासात न घेता खूप मोठा आक्रोश मोर्चा निघाला होता. त्याबद्दल सर मत काय? काल जो मोर्चा निघाला 19ला जो आपले मांगेलकी समाजाचा म्हणजे कोळी समाजाचा, मच्छीमार समाजाचा निघालेला, त्याच्या सगळी काही आणखी इतर समाज पण होते, त्यांचा जो मोर्चा निघाला खूप उत्कृष्ट निघालेला आणि जिल्हा प्रशासनाने दिला. म्हणजे ह्याच्यावरती कळून येतो की पालघर जिल्ह्यामध्ये किती असंतोष आहे आणि पालघर जिल्हा हा आता पेटलेला आहे. म्हणजे गावागावी म्हणजे किनारपट्टी असू दे, समुद्रपट्टी असू दे की जंगलपट्टीतले लोक असू दे, ते आता रस्त्यावरती उतरलेले आहेत. कारण की ही जी विनाशकारी प्रकल्प तुम्ही आणलेला आहेत आणि कुठल्याही प्रकारचा आम्हाला काही सुविधा नाही आहे, आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्याचे काही हे नाही आहे, म्हणजे आम्हाला रोजगार भेटणार नाही आहे. सरळ सांगतं शासन, पैसे घ्या निघा. पुढे काय होणार, आमचा भविष्य काय होणार, आमची जबाबदारी कोण घेणार ह्याची काही गॅरंटी नाही आहे. म्हणून यासाठी अख्खा जिल्हा पेटलेला आहे आणि त्या आंदोलनासुद्धा आमचा पाठिंबा आहे आणि त्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे. एकंदरीत सर्वसामान्य व्यक्तींचा विकास व्हावा, ही चौथी मुंबई व्हावी, परंतु स्थानिक लोकांना, भूमिपुत्रांना विश्वास न घेता चौथी मुंबई तुम्ही स्वीकारणार का? चौथी मुंबई कुठल्या अनुषंगाने तुम्ही सांगता? आज एवढा मोठा प्रमाणात फॉरेस्ट लँड आहे, जंगल लँड आहे. उद्या तुम्ही जंगल कापून चौथी मुंबई करतात. तुम्ही साध्या जंगलातली जी माणसं आहेत ही कोणासाठी तुम्ही बनवायला लावलेली आहेत? तुम्ही ते इकडचे स्थानिक लोकांना तुम्ही सरळ सांगता पैसे घ्या आणि निघा. म्हणजे चौथी मुंबई ही कोणासाठी आहे? धंडाटच आणि मालका भांडवलशाही लोकांसाठी, किंवा ती गुजरातवरून आता तुम्ही आता पाहता सरासरीमध्ये घुसत चाललेले आहेत. म्हणजे हे पट्टा तुमचा मनसुबा असा आहे की पालघर जिल्हा हा गुजरातमध्ये जावा किंवा मुंबई गिळून टाकावा. हे पुन्हा मोठा राजकारण चालू आहे. ही चौथी मुंबईला आमचा विरोध आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जे काँग्रेस पक्षाचे प्रदेश सर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. सर, सर्वप्रथम आपला या ठिकाणी आपण पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्या काय मागण्या आहेत, ज्या काय आदिवासी समाजाच्या मागण्या आहेत, त्याला आपण पाठिंबा देत आहात. सर, काय वाटतंय की हे जे सरकार आहे ते या भूमिपुत्रांचं अंत पाहत आहे असं वाटतं तुम्हाला? खऱ्या अर्थाने हे सरकार अंतच पाहत आहे.
जो कम्युनिस्ट पक्षाचा जो मोर्चा आहे हा शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या मागण्यांसंदर्भातला मोर्चा आहे आणि हा मोर्चा सर्वसामान्य माणसाचा मोर्चा आहे आणि त्याला एक काँग्रेस पक्ष म्हणून पाठिंबा देणं हे आम्हाला या भागामध्ये आम्ही देखील भूमिपुत्र आहोत आणि त्याच्यामुळेच आम्ही या मोर्चामध्ये सामील झालेलो आहोत. खऱ्या अर्थाने जल, जंगल, जमीन आणि पाणी ह्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये पालघर जिल्हा आज आपण बघितलं असेल तर पालघर जिल्ह्यामधली जंगल राहिलेलं नाही, जमीन राहिलेली नाही आणि पाणी देखील मुंबईसाठी नेलं जातं. अशा परिस्थितीमध्ये पालघर जिल्ह्यातला जो शेतकरी वर्ग आहे, मजूर वर्ग आहे, हा संपूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. वाढवण बंदराच्या माध्यमातून असेल किंवा रेल्वेच्या माध्यमातून जी चौथी मुंबई आहे याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी जो शेतकरी आहे हा शेतकरी हा उद्ध्वस्त करण्याचं जे काम आहे या सरकारने केलेलं आहे आणि त्याचा पहिला भाग म्हणजे गुजरात आणि जे मुंबईला जोडणारा पालघर जिल्हा आहे हा उद्ध्वस्त करण्याचा काम या सरकारने आता करायला लावलेलं आहे. आज बघितलं असेल की वाढवण बंदराचं ॲक्विजिशन तलवाड्यापर्यंत दिसतं. त्यांचा जो आता नवीन मॅप आलेला आहे तो बघितलं तर तलवाड्यापर्यंत त्याचं ॲक्विजिशन दिसतं आणि असं होत असताना इथला जो स्थानिक भूमिपुत्र आहे ह्या स्थानिक भूमिपुत्र उद्ध्वस्त झालेलाच आहे जवळजवळ आणि जे ॲक्विजिशन होतं त्याच्यामध्ये भूमिपुत्रांना कुठल्याही प्रकारे न्याय मिळत नाही. त्याच्यानंतर त्यांचा जो मोबदला आहे तो मिळत नाही. अशाच पद्धतीने आता धानिवरेचा मधल्या काळामध्ये एक विषय झाला होता. त्यानंतर ज्या आदिवासींच्या ज्या जागा आहेत ह्या खऱ्या अर्थाने इथल्या धनाढ्यांनी विकत घेतलेल्या आहेत आणि काही ज्या पहिल्यापासून ज्यांचे सातबारे आहेत त्यांच्या ते सातबारे देखील त्यांच्या नावावरती आहेत. अशा परिस्थितीमध्ये जो मूळ भूमिपुत्र आहे याला कुठल्याही प्रकारचं कॉम्पन्सेशन मिळत नाही आणि हा खऱ्या अर्थाने आदिवासी किंवा इथला शेतकरी जो आहे त्याच्यावरती अन्याय आहे आणि या अन्यायाचा जो तीव्र आज आपण बघितलं असेल कालपासून जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून जे आंदोलन जे सुरू आहे आणि जी लोकं इथल्या चालत आहेत सरकारला लाज वाटली पाहिजे की तातडीने इथे येऊन मुख्यमंत्र्यांनी खरं तर या मोर्चाला भेट दिली पाहिजे आणि त्यांनी या सगळ्या मागण्या तातडीने मान्य केल्या पाहिजेत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बरोबर त्यांनी जे आंदोलन केलेलं आहे काँग्रेस पक्ष हा त्यांच्यासोबत राहील आणि त्यांनी जी भूमिका घेतली जर त्यांनी म्हटलं रेल्वे बंद करायची जर त्यांनी म्हटलं मुंबईला जायचं तर त्यांच्यासोबत काँग्रेस पक्ष हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र किसान काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी त्यांना आश्वासित करतो की काँग्रेस पक्ष आणि किसान काँग्रेस हा त्यांच्यासोबत राहील. तसेच आता येणाऱ्या काळामध्ये पालघर जिल्हा परिषदच्या निवडणुका आता लागणार आहेत थोड्या वेळातच. तर त्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जो इथला स्थानिक भूमिपुत्र आहे जे काही सत्ताधाऱ्यामध्ये पक्ष आणि जे काही पदाधिकारी आहेत जसं आमदार म्हणतील किंवा जे मोठमोठे पक्षाचे पदाधिकारी त्यांनी मात्र कुठेतरी ते फिरकांना पाहिलेलं नाही आहे. फक्त निकोळे साहेब मात्र एकदा स्वतःच लढेंगे आणि जितेंगे या भूमिपुत्रांसाठी लढत आहेत. मग येणाऱ्या काळामध्ये त्यांना फटका बसू शकतो. खरं म्हणजे ही संपूर्ण लढाई आहे ही म्हणजे जे श्रीमंत आहेत श्रीमंत आणि गरिबाची लढाई आहे आणि निकोले साहेब हे गरिबांची लढाई लढतात आणि गरिबांची लढाई लढत असताना त्यांच्या पाठीमागे हा सर्वसामान्य जो गरीब आहे हा अजून चांगल्या पद्धतीने उभा राहिला पाहिजे आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही तर सोबत आहोतच पण त्याचबरोबर खऱ्या अर्थाने ह्या निवडणुका या धनशक्ती विरुद्ध श्रमशक्ती अशा झाल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षाचे जे आमच्यासारखे जे श्रमिकांमध्ये काम करणाऱ्या ज्या संघटना किंवा पक्ष आहेत हे देखील त्यांच्या नेतृत्वाखाली ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक हे आम्ही लढू आणि खऱ्या अर्थाने आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र तयार होईल अशी परिस्थिती त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्कीच तयार करू. नमस्कार, आपली न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज. आज पालघर या ठिकाणी लाल वादळ मात्र धडकलेलं आहे. काल दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 6-6:30च्या सुमारामध्ये हा पूर्ण मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आला होता. परंतु आज या मोर्चाचा तिसरा दिवस आहे. आपल्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या कुठेतरी घेऊन मोठ्या अपेक्षेने हा मोर्चा हा पालघरला धडकलेला आहे. सलग तिसरा दिवस आपण पाहू शकतो मोर्चाचा की
प्रचंड संख्येने या ठिकाणी मोर्चासाठी गर्दी जमलेली आहे. स्वतः डहाणू विधानसभेचे आमदार निकोले सर सुद्धा या ठिकाणी पाहणी करताना आपल्याला दिसत आहेत की प्रत्येक ठिकाणी जाऊन ते पाहणी करत आहेत की सकाळीचा नाश्ता असेल, राहण्याची सोय असेल, जेवणाचं जे काही प्रश्न असेल ते सर्व पाहणी करत आहेत. तुमच्या मागण्या काय आहेत? मागण्या आमच्या पलाटाच्या आहेत आणि तलघराचे आहेत आणि पियाचे पाण्याचे प्रश्न आहेत. काका, तुम्ही 3 दिवस झाले सलग चालत आहेत या मोर्चामध्ये. प्रशासनाला अजून तुमची दया आली नाही, काय म्हणाल? नाही, आता त्याला दया नाही तरी पण आम्ही काही सुद्धा इथून हटणार नाही. आमचा विनोद निकोले ते त्याच्या ह्याच्यानं आम्हाला जसा सांगितले तसं आम्ही स्वतःच्या खर्चानं आलेलं आहे आणि आम्ही इथून उठणार नाही. त्याचे नेतृत्वानं आम्ही इथं सांगेल 2 दिवस का महिनाभर तरी पण बसणारच. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की आंदोलनकर्त्यांचं ही म्हणणं आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही. दादा, तुमचं नाव काय? माझं नाव देवेंद्र दाम पारधे आहे. आम्ही सेन्सरीवरून आलेलो आहोत. आमचा हा परवापासून लाँग मार्च होता. काल आम्ही रात्री इथे पोहोचलो पण आम्हाला आतमध्ये घेतलं नाही, रस्त्यावर ठेवलं. कारण काय? आमचं कारण हे आहे, आमचं म्हणजे आमच्या मागण्या आहेत, भरपूर आहेत मागण्या. जमिनीचा विषय आहे, पाण्याचे, असं आमचे सगळेच आहे. असं मग काल तुम्हाला का घेतलं नाही, काय त्यांच्याकडून सांगण्यात आलं? ते आम्हाला काहीच त्यांनी आश्वासन दिले नाही. बाहेरच आम्ही जेवण वगैरे केले आणि रस्त्यावरच झोपलो. मग या ठिकाणी आता एवढा थंडीचा तडाखा आहे, थंडीचा तडाखा असताना सुद्धा कसं काय तुम्ही रस्त्यावरती राहिले असेल? राहिलो असेच आम्ही, काय कसं तरी कोणी गोष्टी करायचे, कोणी काय, असं बसून राहिलेले असेच रात्रभर आम्ही काढली. ओके. आणि समजा आज जर समजा मागण्या या ठिकाणी त्या लोकांनी मान्य केल्या नाही तर पुढे काय? आम्ही ठिय्या आंदोलन ठरवलेलंच आहे का जोपर्यंत आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही इथेच राहणार आहोत. त्या अंतर्गत सर्व जमिनी आपल्या ज्या घराच्या आहेत, जे आपण मालक आहोत, त्या आपल्या नावी व्हायला पाहिजेत. ह्या प्रमुख मागण्या तुमच्या आहेत, काय म्हणशील त्याबद्दल? आमची मागणी हेच आहेत का म्हणजे आम्ही एवढे वर्षावर्षून लढत आलो तर आमच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजेत होत्या. आणि समजा मागण्या ह्या लोकांनी पूर्ण नाही केल्या तर आता हे दादांनी सांगितलं तसं आम्ही आंदोलन अजून चालूच ठेवणार. मला सांग, सकाळी या ठिकाणी सकाळचं असेल, दुपारचं असेल, संध्याकाळचं असेल, नाश्ता जेवणाची सोय कशी केली जाते? नाश्ता जेवण तर काय असंच, आता दुकानात कुठं बिस्किट भेटं, कुठं चाय भेटं, त्या घेऊन खायचं पियाचं, तरी पण थांबायचं जसं इथे. आता जावपर्यंत अस्तित्वाची लढाई आहे, लढणारच. जावपर्यंत ते नाही आमचं मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. आता मग तुम्ही आता इथे, तू कुठून आलेला आहेस? आम्ही सगळं एकाच गावचे आहे. एकाच गावचे आहेत. पायी चालत आलेले आहे? पायीच चालत आलो. पाय वगैरे दुखत नाही? दुखत पण ते काय करता जाणार आहे, न्यायासाठी आम्ही लढणारच ना. आता परत करायला मानत नाही. बरोबर. आता एवढे आपले जमीन करायची, ती जमीन पण द्यायला सगळी तयार नाही ना. 1-2 गुंठ्याखाली काय होणार आता? रायगड जिल्ह्यातले राहणारे आहोत. इथे बुलेट ट्रेन काढले, परत विमानतळ काढणार आहेत, वाढवण बंदर काढले. हे आमच्यासाठी कुठे सुविधा होणार आहे? त्याच्यासाठी बाहेरची लोक येऊन भरतील आणि आमच्या जमिनीवर ते जगतात आणि आम्हाला बाहेर पाठवतात. म्हणजे आपल्या जमिनीवरती आपणच गुलाम असं आहे. म्हणजे आम्हाला गुलामगिरीमध्ये टाकायला लागले हे सरकार, असं आहे. आम्हाला काहीच सवलती दिल्यात नाही. भारताचा कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्ष यांच्या वतीने 3 दिवसीय आंदोलन आज थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चर्चा करण्यासाठी आलेलं आहे. आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात की अनेक ज्या 12 मागण्या आहेत त्यांच्यावरती जिल्हाधिकारी मॅडम यांच्याशी चर्चा करताना पूर्ण निवेदन घेऊन येताना डहाणू विधानसभेचे आमदार निकोले सर, त्यांच्या समवेत जे काही त्यांचे कार्यकर्ते आहेत, शिष्टमंडळ, आपण बघू शकतात की आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपली दाद मागताना, आपल्या मागण्या मांडताना बघूया. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकतात की अखेर न्याय मिळेल का, की पुन्हा निराशा त्यांच्या पदरी पडणार आहे? बघूया पुन्हा सविस्तर रिपोर्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात की चर्चा चालू आहे. सलग गेल्या 2 तासापासून ही चर्चा चालू आहे, परंतु अजूनही काही निकाल लागत नाही आहे. आणि काही प्रश्नांवर आम्ही हा सुद्धा त्यावेळेस बोललो होतो की आम्हाला जर समयबद्ध काही लिखित जर दिलं तर हे आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत. तर आम्हाला त्या पद्धतीने आमच्या अपेक्षेप्रमाणे चर्चा होऊन आम्हाला हे समयबद्ध लेखी स्वरूपामध्ये आपल्या ह्या पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम यांनी दिलेला आहे. तर बरेचसे मुद्दे, आमचे वन अधिकाराचा जो मुद्दा होता तो जवळजवळ क्लिअर झालेला आहे. आमची मागणी होती की आम्हाला सेपरेट 7/12 दिला पाहिजे
आणि जे जे काही क्षेत्र अजून 2 गुंठे मिळालेले आहेत, 3 गुंठे मिळालेले आहेत, त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून जे काही अधिकारी आहेत त्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्याच्यामध्ये ते क्षेत्र पुन्हा ते त्यांना वाढवून दिलं पाहिजे, वाढीव क्षेत्र दिलं पाहिजे. ते चर्चा झालेली आहे आणि आम्हाला असं लिखितही दिलेलं आहे की प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करून पंचनामा करून त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात येईल. सेपरेट सातबाऱ्याच्या बाबतीत ह्या थोडासा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे आमची मागणी अशी होती की जो वनपट्टेधारक आहे त्या वनपट्टाधारकाला जे काही शासनाच्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ मिळत नाही, तर इथे काय पर्याय काढता येईल. तर आमची सविस्तर चर्चा झाली, मॅडमच्या समोरही चर्चा झाली आणि मॅडमनी त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या वनपट्टेधारकाला त्याचं क्षेत्र मोजून तो नकाशा दिला जाईल आणि त्याला ॲग्रिस्टॅग देण्याची व्यवस्था करण्यात येईल. तर ते एक चांगलं पाऊल आहे. ॲग्रिस्टॅग जर दिला तर नक्कीच त्या वनपट्टेधारकाला शासनाच्या ज्या पण योजना आहेत त्याचा लाभ मिळेल. त्याच्यासाठी आम्हाला समयबद्ध लेखी दिलेलं आहे की त्याच्यासाठी 3 महिन्याचा कालावधी आम्हाला देण्यात आलेला आहे आणि आम्हीही तो मान्य केलेला आहे की 3 महिन्याच्या कालावधीमध्ये हे ॲग्रिस्टॅग दिले तर ते एक चांगलं पाऊल हे उचललेलं ते आम्हाला लिखित स्वरूपामध्ये मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे वर्कर्स जागा, सिलिंगची जागा ह्या ज्या काही आहेत देवस्थान वगैरे याच्यावर सुद्धा चर्चा झाली. तोही धोरणात्मक निर्णय आहे, परंतु आम्ही लिखित स्वरूपामध्ये मागितलेलं आहे. आता हे जागेवर जाऊन पंचनामे किंवा ती जागा कसं सर्वेक्षण करायचं, तर या ठिकाणी अशी चर्चा झाली की मॅडमच्या ह्याच्याखाली जे काही त्यांचे महसूलचे अधिकारी आहेत म्हणजे तालुका लेवलवर तहसीलदार आहेत असे जे आहेत त्यांचे ते अधिकारी घेऊन आणि एक समिती आम्ही फॉर्म करण्याचं ठरवलेलं आहे. पण ती समिती फक्त त्यांच्यापुरती मर्यादित न राहता आमचेही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काही पदाधिकारी त्याच्यामध्ये घेतले पाहिजेत. तर ते आम्ही 5 पदाधिकारी आमचे त्याच्यामध्ये घेतले जातील, म्हणजे एक संयुक्त समिती नेमून त्याचा एक अहवाल तयार केला जाईल आणि त्याच्यामध्ये सुद्धा कलेक्टर मॅडमनी एक चांगली भूमिका घेतली आहे की शक्यतो तो अहवाल या शेतकऱ्यांच्या बाजूने पॉझिटिव्ह अहवाल हा शासनाला सादर करण्यात येईल. हे एक चांगलं पाऊल आहे. त्याच्यामध्ये आम्ही स्वतः आहोत, हे एक आमच्यासाठी एक जमेची बाजू आहे आणि ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिथे जिथे अशा जागा आहेत त्याचा ते अहवाल आम्ही तयार करणार आहोत. त्याचप्रमाणे बरेचसे विषय हे चांगल्या पद्धतीने चर्चा झालेली आहे. तळघराचे जे आम्ही दावे दाखल केले होते ते तळघराचे दावे त्यांनी ॲक्सेप्ट केलेले आहेत आणि आता यापुढे जे अजून तळघराचे आम्ही फॉर्म जे भरणार आहोत तर आम्ही मॅडमने सांगितलं की तुमच्याकडून पण एक आम्हाला फॉर्मॅट देण्यात यावा. तो फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे आणि तोही एक सोयीस्कर आहे की जेणेकरून जे हजारो लोक ज्या जमिनीवर राहतात अजूनही त्यांना त्या घराच्या जमिनीचा त्यांच्याकडे कोणता पुरावा नाही, तर तो तळघराच्या माध्यमातून एक फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे आणि तो चांगला सोयीस्कर दिलेला आहे. तो आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये यापुढे प्रत्येक तालुक्यामध्ये ते फॉर्म आम्ही भरून घेऊ आणि सर्व लोकांना तळघराचा त्यांना एक चांगला पुरावा मिळेल. हा पण एक चांगली चर्चा झालेली आहे. स्मार्ट मीटरच्या बाबतीत चर्चा झाली, तो थोडासा धोरणात्मक निर्णय आहे, परंतु आम्ही त्यांच्यासमोर अशी मागणी केली का पालघर जिल्हा हा शक्यतो ग्रामीण भागामधला जो शेतकरी आदिवासी बहुल आहे तर तो एवढं बिल वगैरे भरू शकणार नाही, तर शक्यतो तो हा जिल्हा या स्मार्ट मीटरपासून वगळण्यात येईल का अशा प्रकारचा अहवाल तुम्ही एक रिपोर्ट हा शासनाला पाठवावा. आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने असा तुम्ही एक रिपोर्ट पाठवा की हा शक्यतो वगळण्यात येईल का, तर ते रिपोर्ट पाठवतील. पण आम्ही ही भूमिका घेतली की शक्यतो MSCBचे इथे अधिकारी होते त्यांना मी सांगितलं तुम्ही याच्यापुढे ते मीटर जबरदस्ती लावण्याचा प्रयत्न करू नका आणि त्या घरामध्ये कोणताही घरमालक नसताना तुम्ही मीटर लावून जाता. जे आमचे BPL मीटर आहेत ते काढून आणि स्मार्ट मीटर लावतात हे काही योग्य नाही. तेही त्यांनी मानले की यापुढे आम्ही तसं काही करणार नाही. एक तीही चांगली सकारात्मक चर्चा झालेली आहे. पेशा भरतीच्या बाबतीत आत्ता सध्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शिक्षक वगैरे पदभरती आहे. सुप्रीम कोर्टामध्ये तो निर्णय अजून पेशा भरतीचा सुरू आहे. तो त्याच्यावर निर्णय आल्यानंतर ते म्हणाले की कायमस्वरूपी आम्ही करू, पण अजूनही 10,000 शिक्षक हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरणार आहे येणाऱ्या काळामध्ये, तर ती चर्चा चांगली झालेली आहे. त्याचप्रमाणे सर्व कुटुंबांना घरकुल योजना, आता घरकुल योजनाचे लाभार्थी जवळजवळ 70,987 लाभार्थी घरकुल हे मंजूर झालेले आहेत. 22,685 घरकुलं पूर्ण आहेत आणि तोही एक चांगली सकारात्मक चर्चा झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना विनंती केली आहे का जो जेन्युइन गरजू आहे त्याचा सर्वेमध्ये नाव आलं पाहिजे. कधीकधी असं होतं की ज्याचं कधीकधी घर पक्कं असताना पण त्याला दुबार लाभ दिला जातो, तर हे शक्यतो टाळलं पाहिजे. तर ते त्यांनी या ठिकाणी मंजूर केलेलं आहे की असं होणार नाही. त्याचप्रमाणे 1,03,787
बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे आणि पुढेही ते करतील. त्यांनासुद्धा घरकुल योजनेचा लाभ मिळेल. जल जीवन मिशनची कामं ही आम्हाला म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी कामं सुरू केलेली आहेत, परंतु टाईमबद्ध त्यांनी आम्हाला दिलं आहे. डिसेंबर 2026पर्यंत ही कामं पूर्ण करण्याचे आश्वासन आम्हाला या ठिकाणी त्यांनी लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे. त्या स्तरावर ते काम घेतलं जाईल. धरणांचे पाणी हे सुद्धा कुर्जे धरण आहे आणि ढामणी धरण आहे. तर याच्यामध्ये आम्हाला लिखित स्वरूपामध्ये दिलं की शेतीला आणि पिण्याच्या पाण्याने शेतीला प्राधान्य देण्याचं त्यांनी या ठिकाणी आम्हाला लिखित आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे की रोजगार हमीवर आता आमची मागणी होती 200 दिवस काम दिलं पाहिजे, परंतु तोही शेवटी धोरणात्मक निर्णय नसल्यामुळे 100 दिवस काम आम्ही देऊ, मागेल त्याला आम्ही काम देऊ असं आम्हाला या ठिकाणी लिखित आश्वासन दिलेलं आहे की जिथे जिथे मागितलं जाईल तिथे तिथे काम देऊ. आणि 312 रुपये जी मजूर आहे ती वेळेवर मिळत नाही, ती वेळेवरच आम्ही देण्याचा प्रयत्न करूया अशा प्रकारचं या ठिकाणी पुन्हा त्यांनी लिखित दिलेलं आहे. प्रकल्पबाधित जे शेतकरी आहेत त्या कुळांना 2013च्या कायद्यानुसार रास्त नुकसान भरपाई देण्यात यावी. त्याच्यातसुद्धा त्यांनी आम्हाला लिखित स्वरूपामध्ये एक चांगली सकारात्मक भूमिका घेऊन दिलेला आहे. 35 किलो धान्य आम्ही मागितलेलं आहे, 2 रुपये किलो दराने 3 रुपये किलो दराने. आता सध्या असं झालं आहे की या भागामध्ये 3 किलो तांदूळ देण्यात येत होता आणि 2 किलो गहू देण्यात होता. तर इथे आम्ही मागणी केलेली आहे की आम्हाला त्याच्याऐवजी 2 किलो गहू द्या आणि 3 किलो तांदूळ द्या, कारण की भाताचा जास्त म्हणजे राईसचा वापर जास्त होतो आपल्या ह्याच्यामध्ये जेवणामध्ये. तर ते त्यांनी त्वरित मंजूर केलं आणि उद्यापासूनच त्याची अंमलबजावणी होईल की 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू हे सुद्धा झालेलं आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचे जे काही होतं तर इथे रानडे साहेब आहेत, त्यांनी सांगितलं की असा कोणताही निर्णय नाही की जिल्हा परिषद शाळा बंद होईल. हाही ते चांगले सकारात्मक बाब झालेली आहे विषय. पदे भरून शिक्षणाचा दर्जा आमूलाग्र बदल. शाळांमधील रिक्त पदं भरण्याची चर्चा झालेली आहे आणि ती रिक्त पदं भरणं मागचाही तो विषय आला, त्या पद्धतीने होईल. वाढवण बंदर व मुरबे बंदर प्रकल्प रद्द करणे ही आमची मागणी आहे. ती मागणीसुद्धा त्यांनी की या मोर्चाचा रेफरन्स घेऊन आम्ही इथून सरकारला त्या पद्धतीचा एक अहवाल आम्ही तयार करून देऊ वाढवण बंदर आणि मुरबे बंदर रद्द करण्याचा. तर अशी जवळजवळ ज्या पद्धतीची आमची जी अपेक्षा होती त्या पद्धतीने बऱ्याचशाच एक सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि लिखित स्वरूपामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही थोडीशी दुरुस्ती करते, आम्ही अहवाल नाही बनवणार प्रकल्प रद्द करण्याचा. हा म्हणजे आमचा रेफरन्स घेऊन जी भावना आहे ते आम्ही शासनापर्यंत ठीक आहे पोहोचवू. पाठवा. तर त्या पद्धतीने चर्चा झालेली आहे. तर त्यामुळे आता हे आंदोलन जे आहे ते मला वाटतं आम्हाला जो टाईमबद्ध दिलेला आहे की 3 महिन्यापर्यंत हे सर्व अंमलबजावणी होईल. तर मला वाटतं आम्ही त्या 3 महिन्यापर्यंत हे जे आमचं आंदोलन आहे ते मला वाटतं आमचे सर्व पदाधिकारी आहेत तर ते आम्ही या ठिकाणी ते स्थगित करण्याचा निर्णय आम्ही घेऊया आणि खाली आमच्या लोकांना सांगूया की हे 3 महिन्यापर्यंत हे आम्ही हे आंदोलन स्थगित करतो. पण याच्या आधीसुद्धा त्यातल्या बऱ्याचशा मागण्या घेऊन ती मुंबईपर्यंत पोहोचला होता. आश्वासन दिल्यानंतर सुद्धा त्या पूर्ण झाल्या नव्हत्या. स्वतः सभागृहात मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आश्वासन दिले होते, त्यावेळेस तुम्ही म्हटले की पूर्ण झालेलं नाही. आता वाटते का लेखी मिळाल्यानंतर तुमचं पूर्ण होईल सगळे? ज्या पद्धतीने चर्चा झाली आणि हा जिल्ह्याचाच प्रश्न आहे, तो पूर्ण राज्याचा होता तर तो विषय थोडा वेगळा होता. पण आम्ही जिल्ह्यातच आहोत आणि जी कमिटी फॉर्म केली त्याच्यामध्ये आम्ही 5 प्रतिनिधी आहोत. म्हणजे आम्ही मॅडमना हा तकादा देणार, आम्ही निवेदन देणार महिन्यातून किंवा 2 महिन्यातून तरी एक मिटिंग त्याच्यावर होईल आणि फॉलोअप आमचा हा कंटिन्यू राहील. जी मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये 5 तुमची सीपीएम कमिटीमध्ये कमिटी असणार आहे आम्ही आणि आमची ती नेमकं कशाचा सर्वे करणार आहे, म्हणजे नेमकं काय त्याच्यामध्ये हे होणार आहे? आपल्या वेगवेगळ्या जे जमिनी आहे जिथे आमदार महोदयांनी सांगितल्याप्रमाणे अतिक्रमण आहे, खाजगी जमिनीमध्ये आहे, वर्कस जमिनी आहे, देवस्थान इनाम. तर या जे सर्व कायदे आहेत त्यांचे रिऑर्गनायझेशनचे अनुषंगाने काही कारवाई ऑलरेडी शासन स्तरावर सुरू आहे. आपल्या जिल्ह्याची वेगळी परिस्थिती पाहता आपल्या प्रॉब्लेम्सचं आकलन करून काय सुधारणा आमच्या वतीने अपेक्षित आहे जेणेकरून लोकांना जे प्रॉब्लेम्स सध्या येत आहेत त्याच्यामध्ये काही समाधान काढता येईल, त्यासाठी ही कमिटीचं ओव्हरऑल रचना राहील. त्याचे टर्म्स ऑफ रेफरन्स आम्ही डिस्कस केलेले आहे. त्यामध्ये आमचे शासकीय अधिकारी राहतील. ॲडिशनल कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण ते कमिटी करतो आहे. तर प्रशासकीयरित्या ते सगळं माहिती जी आहे ते गोळा करतील. काय आपल्याला अडचणी आहेत, मग त्या अडचणीचं काय समाधान होऊ शकतो
आणि यामध्ये काही ठिकाणी जसं आमदार महोदयांनी अडचणी सांगितल्या आमच्याकडे, तर तिकडे ते व्हिजिट करतील, त्याचे सर्व डॉक्युमेंट्स तपासतील आणि त्याच्या आधारावरच आपले सजेशन्स देतील. आणि यामध्ये त्यांच्याकडनं पण त्या समितीच्या रिपोर्टमध्ये काही सूचना असल्यास तर त्यांचा अभिप्राय म्हणून आम्ही नोंदून ते पण आम्ही शासनाकडे सादर करू, जेणेकरून पुढील योग्य तो निर्णय शासनाकडनं करण्यात येईल. जे वनपट्टे किंवा शासकीय जमिनीवरती वनपट्टेऐवजी शासकीय जमिनीवरचा विषय, जमिनीवरती ज्यांचा ताबा आहे त्यांची ती जागा त्यांच्या नावावर करण्यासाठी ही असं समिती काम त्यांचे करणार डिमांड आहे की देवस्थान त्याच्यासाठी आहे, ही इनाम समिती- ग्रांट त्याच्यासाठी आहे, समिती वर्कर्स नेमली. आहे. मग आता त्याच्यामध्ये पूर्ण जागा ताब्यात असलेली त्याच्यामध्ये होणार का आपल्या कोणत्या कायद्याप्रमाणे जो नियम तेच त्याच्यासाठीच आपली कमिटी आहे. म्हणजे क्वांटम ऑफ प्रॉब्लेम असेस करून सध्या काय स्थिती आहे, काय आपले लिगल प्रोव्हिजन्स आहे, त्यामध्ये काय मागणी आहे, त्याप्रमाणे कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काय सोल्युशन्स आपल्याला काढता येतील याचा अभ्यास करण्यासाठी आपण ही समिती फॉर्म केली आहे. त्याच्या आधारावर आपण शासनाकडे एक अहवाल पाठवू, कारण हा प्रॉब्लेम थोडा कॉम्प्लेक्स असल्यामुळे आणि बरेचसे कायदे जे आहेत त्याच्यामध्ये येत असल्यामुळे आपल्याला एक अभ्यास करून अहवाल पाठवता येईल आणि त्यानंतर शासनाकडे पाठपुरावा करून आमदार महोदयांचं असं म्हणणं होतं तेही नंतर सभागृहामध्ये तो मुद्दा मांडू शकतात आणि त्याच्यावरती काहीतरी निर्णय शासनाला घेण्यात येईल. याच्या खरं म्हणजे एक आमच्याकडे कॉन्क्रीट डाटा असेल. मग ही कमिटी जर झाली ना तर आमच्याकडे एक कॉन्क्रीट डाटा असणार की कोणत्या तालुक्यामध्ये किती कोणत्या जागेवर अतिक्रमणदार आहेत, हा एक म्हणजे काय म्हणतात तसं प्रत्यक्ष डाटा आमच्याकडे तो येईल. हे जरा कलेक्टर मॅडम आणि आमदार विनोद निकोले आणि आमचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड किरण गहला सुद्धा इथे आहेत. हे एक जबरदस्त पालघर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये जबरदस्त आंदोलन झालं. मला वाटतं आपण सगळेच जण याच्याशी सहमत आहात. कारण 50-60 हजार लोक हे 2 दिवस कंटिन्युअस चालणं चारोटीपासून आणि इथे पालघरपर्यंत येणं 3 दिवस, आज 3रा दिवस आहे. आणि खरोखरच आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि त्याचबरोबर आपण सगळ्यांनी जे मीडियामध्ये खूप मोठं आम्हाला सहकार्य केलं आपलं, आणि मुख्य म्हणजे संबंध प्रशासन खूप चांगली भूमिका त्यांनी सकारात्मक घेतली. त्यांचे सगळे अधिकारी जे होते त्या सगळ्यांना त्यांनी बोलावलं आणि त्या सगळ्यांनी सुद्धा अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली. याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सगळे कार्यकर्ते, जनता, मीडिया, तुम्ही सगळे आणि प्रशासन आणि अर्थातच जरी काल आम्हाला इथे येऊन दिलं नाही तरी पोलीस, तरी त्यांनी एकूण चांगल्या पद्धतीने हे संबंध केलं. या सगळ्यांचा आधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आम्ही अभिनंदन आणि आभार मानतो. जे महत्वाचे मुद्दे मान्य केलेले ते आमदार विनोद निकोलेंनी सांगितलेले. मुख्य यातला मुद्दा जो आहे की आपण या ठिकाणी आम्ही हे सांगितलं होतं की लिखित स्वरूपामध्ये प्रशासनाकडून आणि समयबद्ध अशा तऱ्हेची मुदत देऊन प्रशासनाने आम्हाला द्यावं. आणि खरोखरच त्या पद्धतीने कलेक्टर मॅडमनी आता जे आम्हाला दिलेले तर प्रत्येक मुद्द्याबद्दल त्यांनी आपापली भूमिका इथे स्पष्टपणे मांडलेली आणि मान्य केलेले. खरं म्हणजे ते त्यांनी आम्हाला पहिला ड्राफ्ट दिला. पहिल्या ड्राफ्टवर सुद्धा किरण गहला, आमदार विनोद निकोले, मी आम्ही तो पहिला बघितला. त्यांनी जे मान्य केलेले ते त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या आम्ही सुचवल्या, म्हणजे जास्त क्लिअर करण्यासाठी जी चर्चा झाली होती आणि ते सुद्धा कलेक्टर मॅडमनी मान्य केलं. आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आता फायनल स्वरूपामध्ये आलेल्या आहेत. ही खरं म्हणजे खूपच चांगली गोष्ट ही झाली. म्हणून ज्या त्यांच्या अखत्यारीतल्या मुद्दे आहेत तर ते अतिशय खूपच चांगल्या पद्धतीने त्यांनी आमच्याशी सहकार्य केलं, सगळ्या अधिकाऱ्यांनी केलं. काही मुद्दे जे असे आहेत जे कलेक्टर मॅडमच्या अखत्यारीमध्ये नाहीत आणि त्याचा सुद्धा आमदार विनोद निकोलेंनी उल्लेख केला. एका मुद्द्याचा केला, अजून 1-2 मुद्द्याचा फक्त मी करतो. नंबर 1 अर्थातच वाढवण बंदर आणि मुरबे बंदर याबद्दलची आमची मागणी होती आणि आधीच पूर्वीपासून मागणी होती की ते रद्द व्हावं. त्याच्यामुळे हजारो शेतकरी, हजारो मच्छीमार यांचं प्रचंड मोठं नुकसान होऊ शकेल. तर ती मागणी अर्थातच आम्ही शासनाकडे केली. मॅडम म्हणाल्या ते बरोबर आहे, त्यांचं अर्थातच प्रश्न नाहीये, केंद्र सरकारचा प्रश्न आहे.
आणि म्हणून आमच्या तीव्र भावना या नक्कीच कलेक्टर मॅडम आणि इथून शासनाला कळवल्या जातील. या गोष्टी आहेत. इतर सुद्धा काही फरक आहेतच, प्रश्नच नाही. उदाहरणार्थ आता हे जे आता जी कमिटी केलेली आहे, म्हणजे याच्यामध्ये आमचे प्रास प्रतिनिधी घेतलेले आहेत, तर त्याच्यामध्ये काही धोरणात्मक मुद्दे आहेत. ते मॅडमनी सांगितलं ते बरोबर आहे. आता उदाहरणार्थ देवस्थान जमीन, इनाम जमीन, इथली वर्कर्स जमीन म्हणजे असणारे आदिवासी, पण नावावर कोणाच्या आहे? पूर्वीच्या जमीनदार सावकारांच्या. कॉम्रेड गोदावरी परुळेकर, शामराव परुळेकर, किसान सभा, कम्युनिस्ट पार्टीने जो मोठा लढा केला 45 ते 47, त्याच्यामुळे या जमिनी मिळाल्या. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. लाल बावट्यामुळे या जमिनी मिळाल्या, पण अजूनही त्या जमिनी सावकार जमीनदारांच्या नावावर आहेत तेव्हापासून. त्यासाठी कायदा करावा लागेल. हा मुद्दा पूर्वी सुद्धा फडणवीस साहेब पूर्वी मुख्यमंत्री असताना आम्ही केला होता, मोठा मोर्चा केला होता. परवा जेव्हा अकोले संगमनेरला मोठा मोर्चा झाला, राधाकृष्ण विखे पाटील रेव्हेन्यू मिनिस्टर वगैरे यांच्याशी चर्चा करून त्यांनी सुद्धा मान्य केलं होतं. दुर्दैवाने ते खरं म्हणजे पुढे गेलेलं नाही. पण आज देवस्थान इनामच्या बद्दल 2016 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचं मोठं शिष्टमंडळ गेलं, नाशिकला महामुक्काम झाला, तेव्हापासून त्यांनी मान्य केलं की आम्ही करणार आहोत. चांगली गोष्ट अशी आहे, कलेक्टर मॅडमनी आज आम्हाला सांगितलं आणि त्याची प्रत पण दिलेली आहे की देवस्थान इनाम जमिनीचा कायदा हा 10 वर्ष उशिरा का होईना, परंतु येत्या विधानसभेमध्ये बहुतेक मांडला जाणार आहे. आम्हाला आजच त्याची प्रत मिळाली की आम्ही स्टडी करू, काय जे आम्हाला बदल सुचवायचे ते आम्ही करू. पण जर तो खरंच चांगला असला तर ते एक पाऊल पुढे आहे. म्हणजे देवस्थान इनाम जमिनीच्या याच्यावर वर्कर्स जमिनीबद्दल जर थोडासा कायद्यामध्ये बदल केला, या सुद्धा जमिनी असणाऱ्या लोकांच्या ह्याच्यात होऊ शकतील. तर हे जरा थोडक्यात सांगायचं, प्रशासकीय बऱ्याच खूप चांगलं सहकार्य झालं. पण वनाधिकार बद्दल जो मुद्दा आमदार विनोद निकोलेंनी मांडला, 7 बाऱ्याचा वेगळा उतारा मिळाला पाहिजे, सेपरेट, हा कलेक्टर मॅडमच्या अखत्यारीतला विषय नाही, सरकारच्या अखत्यारीतला विषय. म्हणून एक गोष्ट आम्हाला क्लिअर करायची आहे, प्रशासनाने खूप चांगलं सहकार्य केलं असलं तरी धोरणात्मक बाबतीमध्ये राज्य सरकार केंद्र सरकार बरोबर आमचे मतभेद आहेत, राहतील आणि आमचा लढा सुद्धा तो चालू नाही. तर या काही मुद्दे फक्त आम्हाला क्लिअर करायचे होते. पण अत्यंत चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजचं हे संबंध आंदोलन जसं सांगितलं 3 महिन्यासाठी आम्ही स्थगित केलेलं आहे. 3 महिन्यामध्ये नक्कीच काही प्रगती होईल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे, विश्वास आहे, अपेक्षा पण आहे. आणि आपण सगळ्यांनीच या संबंध याला जी काय आपण मदत केली, सहकार्य केलं, याबद्दल आपल्या सगळ्यांचंच, प्रशासनाचं, पोलीस आणि आजच्या मीडियाचं पुन्हा एकदा आभार मानून आणि आमच्या कार्यकर्त्यांचं खूप 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 अभिनंदन करून या ठिकाणी मला वाटतं आपण संपायला हरकत नाही. थँक्यू मॅडम.